अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. पाणीपुरीचं पुदिनाचा पाणी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी एवढी पुदिना घेतला, एवढी कोथिंबीर घेतली, एवढं आलं घेतलं, एवढी मिरची घेतली आणि काळं मीठ घेणार चमचाभर. कोथिंबीर पुदिना घेतला, ही कोथिंबीर सारखंच घ्यायचं. जेवढा पुदिना तेवढी कोथिंबीर आणि ह्या 4 मिरच्या आणि हे आलं एवढंच घ्यायचं. आता हे मिक्सर मध्ये फिरवायचं. हे बघा, असं गाळून घ्यायचं. मिक्सर मध्ये फिरवलं का गाळायचं. म्हणजे मिरची वगैरे काय असतं ना, ते सगळं त्याची साल वगैरे निघून जाते, काड्या बिड्या. गाळून 1 ग्लास पाणी टाकलं. आता हे पाणी केलं ना आपण पुदिनाचं, कोथिंबीर, मिरची, आलं. आता त्याच्यात मीठ टाकायचंय बघा. हे साधं मीठ टाकलं आणि हे काळं मीठ. झालं तयार बघा पुदिनाचं पाणी. आणि आता हा जंजिरा टाकायचा. हा जंजिरा, त्यामुळे टेस्ट येते पाण्याला. गोड पाणी करायसाठी काय घेतलं बघा, मी एवढी खजूर घेतली. 4-5 खजूर घेतले, भिजत टाकल्या 2 तास पूर्वी. एवढं चिंचेचा गर घेतला आणि एवढा गोळ घेतला. हे सगळं एकत्र मी शिजवणार परत. मग ते गोड पाणी होणार. त्याच्यात हे टाकणार, काळं मीठ, साधं मीठ. हे चिंचेचं पाणी आणि हे खजूर. असं खजूर, चिंच आणि गूळ एकत्र असं मिक्सर मध्ये काढला. खजूर, चिंच, गूळ. अर्धा कप पाणी टाकलं. एवढं काळं मीठ टाकलं. एवढं आपलं साधं मीठ टाकलं. हे ना जरा शिजू द्यायचं. थोडं हलवायचं म्हणजे कच्चं काही राहत नाही. आता बंद करायचं. हे महिनाभर पण राहतं गोड पाणी. तुम्हाला पाहिजे तेव्हा खायचं. याच्यात कसं आता हे भिजेल. बुंदी बुंदी भिजली बघायची. त्याच्यातून थोडी थोडी टाकायची पुरीमध्ये. खजूर, चिंच, गूळ याचं पाणी आणि याच्यात काळं मीठ आणि साधं मीठ. हे बघा, असं थोडं शिजून घ्यायचं म्हणजे बरेच दिवस चालतं. आणि हे बुंदी, हे बघा, आणि हे तिखट पाणी आणि हे पुऱ्या. हे बघा, याच्यात असं आपलं गोड पाणी आहे. असं थोडं थोडं गोड पाणी टाकायचं. जसं आपल्याला आवडेल तसं टाकायचं. आता ही बुंदी
आणि मग ह्याच्यात असं पाणी टाकायचं, तिखट पाणी. मला आता राहवलंच जात नाही. हे बघा, मस्त आंबट गोड अशी तयार तुम्ही करा. कमेंट करा आणि लाईक करा.